एक चांदण्या रात्रीचे साहस. शुभ्रा आणि तिचा छोटा भाऊ सेचम यांना रात्रीचे आकाश खूप आवडायचे. भारतातील त्यांच्या शेतातून ते चमकणारे तारे आणि मोठा तेजस्वी चंद्र पाहत असत. माझी इच्छा आहे की आपण त्यांना भेटायला जाऊ शकू, शुभ्रा एका रात्री कुजबुजली. अचानक एक छोटा मैत्रीपूर्ण तारा आकाशातून खाली आला. तो तारा नव्हता, तर त्याच्या आकाराचे एक छोटे अंतराळयान होते. एक दरवाजा हळुवारपणे झुश्य असा आवाज करत उघडला. चला प्रवाशांनो, आतून एक आनंदी आवाज आला. आत त्यांना स्पार्की नावाचा एक मैत्रीपूर्ण रोबोट पायलट भेटला. पहिला थांबा सूर्य, स्पार्कीने जाहीर केले. पण आपण खूप जवळ जाऊ शकत नाही. सूर्य एक प्रचंड तारा आहे आणि तो इतका गरम आहे की तो आपल्या संपूर्ण ग्रहाला उबदार ठेवतो. पुढचा आहे बुध, सर्वात वेगवान ग्रह. स्पार्की म्हणाला. तो फक्त 88 दिवसांत सूर्याभोवती फिरतो. त्यांनी चंद्रासारखा खड्ड्यांनी भरलेला एक छोटा खडकाळ ग्रह पाहिला. ते शुक्रावरून उडून गेले, जो जाड, फिरणाऱ्या पिवळ्या ढगांनी झाकलेला ग्रह होता. शुक्र आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे, स्पार्कीने स्पष्ट केले. बुधापेक्षाही उष्ण, कारण त्याचे ढग सर्व उष्णता अडकवून ठेवतात. बघा आपलं घर, सेचम एका सुंदर निळ्या आणि हिरव्या ग्रहाकडे बोट दाखवत ओरडला. ती पृथ्वी आहे, स्पार्की म्हणाला. हा एकमेव ग्रह आहे ज्यावर आपल्याला माहीत आहे की द्रव पाणी आणि जीवन आहे. तो खूप खास आहे. त्यांचा पुढचा थांबा मंगळ होता, लाल ग्रह. स्पार्कीने यान उतरवले आणि सेचमने बाहेर पाहण्यासाठी एक विशेष स्पेससूट घातला. मंगळाला त्याचा लालसर रंग जमिनीतील गंजलेल्या लोहामुळे मिळतो, जसे जुन्या सायकलवरील गंजामुळे, स्पार्की म्हणाला. वा, तो खूप मोठा आहे. ते गुरुजवळ पोहोचताच शुभ्रा आश्चर्याने म्हणाली. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, स्पार्की म्हणाला. तो इतका मोठा आहे की आपल्या सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह त्याच्या आत बसू शकतील. पुढे त्यांनी शनी पाहिला, ज्याच्या भोवती अप्रतिम कडी होती. ती कडी घन दिसतात, पण ती प्रत्यक्षात बर्फ आणि खडकांच्या अब्जावधी तुकड्यांपासून बनलेली आहेत, स्पार्कीने त्यांना सांगितले. शुभ्रा आणि सेचम मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिले, जेव्हा अंतराळयान त्या चमकणाऱ्या कड्यांजवळून काळजीपूर्वक गेले. हा युरेनस आहे, बर्फाचा राक्षस, स्पार्कीने जाहीर केले. हे एक खूप थंड ठिकाण आहे आणि त्याचे एक मजेदार रहस्य आहे. हा एकमेव ग्रह आहे जो त्याच्या बाजूला फिरतो, म्हणून असे दिसते की तो अवकाशात घरंगळत आहे. आणि हा शेवटचा ग्रह, नेपच्यून, स्पार्की म्हणाला. हे एक गडद, थंड आणि खूप वादळी जग आहे. येथील वारे सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा वेगवान आहेत. स्पार्की त्यांना परत घरी घेऊन आला. जेव्हा ते त्यांच्या शेतात हळुवारपणे उतरले, तेव्हा सूर्य उगवत होता. विश्व किती मोठे आहे, सेचम म्हणाला. आणि आपण त्याचा एक भाग आहोत, शुभ्रा हसून म्हणाली. ते ताऱ्यांमधील त्यांच्या पुढच्या साहसाची आतुरतेने वाट पाहत होते.